आज आपल्याला बनवायचे तोंडात टाकताच विरघळतील पेड्यासारखे मऊ आणि सॉफ्ट असणारे साबुदाण्याचे लाडू। या ठिकाणी आपण 1 कप साबुदाणा घेतलेला आहे। सुरुवातीला आपल्याला साबुदाणा भाजून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिट आपण साबुदाणा छान भाजून घेतलेला आहे। भाजून घेतलेला साबुदाणा आपल्याला एका ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। आता आपल्याला हा साबुदाणा मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे। साबुदाणा सोबतच मी या ठिकाणी 4 ते 5 बदाम आणि 4 ते 5 काजू देखील टाकून घेत आहे। एका मोठ्या परातीमध्ये आपल्याला बारीक केलेला साबुदाणा चाळून घ्यायचा आहे। साबुदाण्याच्या लाडूमध्ये टाकण्यासाठी आपल्याला 1 कप साखर देखील बारीक करून घ्यायची आहे। साखर देखील मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे। साबुदाण्याच्या पिठावरतीच आपण साखर देखील टाकून घेतलेली आहे। लाडूला आणखीन छान चव येण्यासाठी यामध्ये आपल्याला अर्धा कप डेसिकेट कोकोनट टाकायचा आहे। त्यानंतर आपण यामध्ये 2 ते 3 चमचे तूप टाकून घेतलेला आहे। परत एकदा आपल्याला मिक्सरला हे मिश्रण फिरून घ्यायचं आहे। त्यामुळे हे मिश्रण छान एकजीव होईल आणि लाडू सहजच तयार होतील। मिक्सरला आपण परत एकदा हे मिश्रण फिरून घेतलेलं आहे। एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। आता आपल्याला याचे लाडू तयार करून घ्यायचे आहेत। पांढरी शुभ्र मस्त